सुदेश सर, गप्पांना सुरुवात मी तुमच्यापासूनच करणार आहे. मागच्या भागामध्ये तुम्ही आला होता तेव्हा बरेच प्रश्न मी विचारले होते या कलेबद्दलचे. याचा कधी सर उपयोग केला? तुम्ही एकदा किस्सा सांगितला होता बच्चन साहेबांच्या आवाजातला, तसा आणखीन एखादा किस्सा आठवतोय का? जुम्मा चुम्मा जेव्हा रिलीज झालं तर सुरुवातीला ते 5-6 महिने सांगत होते लोकांना की मैं नहीं, एक नया सिंगर है उसने गाया. पण खूप लोक भेटायला लागले, खूप फोन यायला लागले. मला अमितजींनी स्वतः सांगितलं की पहिल्या 1.5 वर्ष जयाजीही मानायला तयार नव्हते की ते गाणं अमितजींनी नाही गायलं. तर प्रँक्स नाही. हां, एकदा मी एका हॉस्पिटलमध्ये एका कॅन्सरच्या एक लहान मुलीबरोबर फोनवर अमितजी बनून बोललो होतो. तिचे डॉक्टरांनी तिला काहीच महिने दिले होते. तर जस्ट एक थोडंसं असं बायकोला फसवलं ते वेगळं. हां, बायकोला मी विनोद खन्नाचा आवाज काढून फसवलो. हां, लोकांना माहिती आहे मी अमितजींचा तर फॅन आहे, राजेश खन्नाचा खूप फॅन आहे, पण मी पहिला जो फॅन आहे तो विनोद खन्नाचा आहे. तर आणि कारण काही दिवसापूर्वी ते सोडून गेलेत, तर माझा एक फेवरेट डायलॉग जो मी तोंडपाठ केला आहे तो एक ऐकवतो. अरे सर, तर अमर अकबर अँथनीमध्ये जेव्हा इन्स्पेक्टर अमर अँथनीला पकडायला येतात, इस बस्ती का दादा है तो हाँ, अपनी बस्ती वालों के सामने रोब जमा रहे हाँ, और मेरी वर्दी की वजह से चुप है हाँ. त्याला धरतात ते आणि मग घेऊन जातात. आणि दुसऱ्या दिवशी त्याला लॉकअपमध्ये ठेवल्या. अँथनी म्हणतो, साहब कल आपने अपन को बहुत मारा लेकिन अपन ने सिर्फ 2 मारा, सॉलिड था ना. ओहो शटा वेलियो. संकेत तुमच्याकडे येणार आहे आता. तुमचा जो गाजणारा सगळीकडेच आवाज येतो म्हणजे बाबा. बाबा आता रिसेंटली मला संजू बाबा भेटले होते. हां, तर मी आवाज मॅच करून पाहिला तो आहे बहुतेक तसं. बाबांचं काय म्हणणं होतं? बाबा मला बघितल्यावर सगळ्यांनी विचारलं, बाबा इसको जानते हो क्या बाबा? तर बाबांनी मला असं बघितलं, मला बोलले, अरे बेटा है मेरा, बेटा है ये. ही ऑलवेज वॉचेस मी, वॉचेस माय व्हिडिओज अँड ही इज अ रिअल स्पोर्ट. की ते त्यांची मिमिक्री पण खूप चांगल्या रीतीने म्हणजे वाईट न वाटून घेतात. बाबांसाठी जोरदार टाळ्या. खरंय. तर काय झालेलं, तुम्ही आमच्या या गावात आलेला आहात, सगळ्यांना सांगायला आवडेल. सुकरटवाडी नाव आहे. आणि या गावामध्ये काय झालंय, या गावात सुद्धा खूप ॲक्टर्स आता येणार आहेत. वाव. आणि ते परफेक्ट ॲक्टर आहेत म्हणे. आम्हाला माहीत नाही कसे खरे खोटे काय आहेत. कारण काय झालं, एका मुलाचा वाढदिवस आहे, छोटा मुलगा आहे, आणि त्याच्या बड्डे पार्टीला असं त्याचं म्हणणं आहे की ओरिजिनल ॲक्टर आले पाहिजे. ओरिजिनल येत नाही, जुगाड काहीतरी होणार आहे इकडे आता. तर बघूयात त्याच्या बड्डे पार्टीला कोण येतं. तर काय आहे, तुकरटवाडीमध्ये खूप कॅरेक्टर्स आहेत, पण आज इकडे पहिल्यांदा एक नवीन कॅरेक्टर येणार आहे आपल्या भेटीला. त्यांचं नाव आहे झुंजारराव राजवाडे. असं एक नाव आहे. मला माहीत नाही कोण आहेत ते. माझी सरपंच आहेत या गावचे. तर पहिल्यांदा त्यांना भेटूया. त्यांच्या मुलाचा वाढदिवस असं मला कळलं. या झुंजारराव या. लहान आहे. सोडा असू द्या, राहू द्या. पहिलाच एपिसोड आहे, खाऊन टाकलं तर केवढंच पडायचं. बाबा झालं तुझं काम, जा. एवढंच होतं तुझा रोल. अरे मला खोटा पटायचं फसवतो काय परत कमॉन तुम कर सकते हो. कमॉन. मला खोटं फसवतो. खोटं फसवता का? परत जा. बापरे, मला आता कळलं मोगलीच शेरखान होता म्हणून. त्याच्या आतमध्ये मोगली होता. एक मिनिट, तुम्ही इकडे या पहिले. तुमच्यामुळे सगळं झालंय. ते आपल्या झेपणार आहे का ते? कोण आपण? कोण? झुंजारराव राजवाडे. बटाटे वडे पण तुमच्यापेक्षा मोठे असतात. झुंजारराव राजवाडे असं कसं काय नाव? आम्ही तुकरटवाडीचे माजी सरपंच बर झुंजारराव राजवाडे. अच्छा. आज आमचे सुपुत्र म्हणजेच बंडू शेठ राजवाडे यांचा वाढदिवस आहे.
कडेवर घे कडेवर घे माझ्या बाबू तुझ्या वाढदिवस मामू आज माझ्या मुलाचा 5वा वाढदिवस आहे. हे बघा दुधाच्या मिशा पण आल्यात. इकडे एक मिनिट. हा माझा पोरगा, मी याचा बाप. हा तुमचा पोरगा आहे. हे म्हणजे 2Gच्या रिचार्ज म्हणजे 4G मिळाल्यासारखं झालं तुम्हाला. किती वर्षाचा आहे हा? 5 वर्षाचा आहे माझा मुलगा. हा 5 वर्षाचा असताना हा केवढा झालाय बघा. म्हणजे हा 10 वर्षाचा जेव्हा होईल तेव्हा हा ह्याला काडेपिटीत घेऊनच फिरेल का नाही मला सांगा. उतरवा ना खाली. काय बाप माझे पप्पा खूप झिजले माझ्यासाठी. नाही बाप पोरासाठी झिजतो मला माहिती होतं पण एवढा तुम्हाला बोलले होतो ना काय माझ्या वाढदिवसाला अमिताभ अंकल काकाला, आनंद बच्चन अंकल काकांना. बच्चन हे काय हे बच्चन काका हे इथंच आहेत. एक डायलॉग बोला, एक डायलॉग. रिश्ते में हम तुम्हारे बाप होते हैं. अरे पप्पा तुम्ही माझे पप्पा, तुम्ही माझे हा कोण आहे? बाप आहे रे बाप. डायलॉग आहे तो, डायलॉग आहे त्यांचा डायलॉग. पप्पा मला बच्चन अंकल पाहिजे, बच्चन अंकल. बच्चन अंकल आणू ना आपण. आणू बच्चन अंकल आणू आपण. हा एक मिनिट. हे बा पप्पा. हॅलो बंड्या ऐक ना. एक अमिताभ बच्चन मस्त फ्रेंच ब्रिज मारून पाठव कडक एकदम. काय मारून पाठव? फ्रेंच चहा मागवताय का बच्चन साहेब मागवताय? असे मागवतात का? पहिल्याच एपिसोडला कॉन्फिडन्स भारी आहे तुझा. काय डॉक्टर माहितीये का, इथे येण्या अगोदर मला बाहेर सांगितलं काय? का बा हवा योद्यामध्ये जायचं असेल सगळ्यात महत्वाचा कॉन्फिडन्स. बरोबर आहे. कॉन्फिडन्सच. टॅलेंट बिलेंट काय नाही. निघतो तो निघतो मग जोरात. मला वाटलं बच्चन कुठे? बच्चन येतीलच आता. हे काय आले. हे कोण आहे? बच्चन. म्हणजे बच्चन म्हणजे टोटल नापास आहे. टोटल नापास. चान्स पण नाही. कुठल्या अँगलनी बच्चन आहे मला अजून नाही कळ. आणि एक मिनिट, हे काय करून हे काय घातलंय? शॉल. ही साडी आहे साडी. आईला गाय जायची साडी घालून आलो की तुमचा आवाज बच्चन साहेबांसारखा नाही वाटत आम्हाला. नमस्कार 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 देवी और सज्जनों. कडक ना कडक कडक.